आजचा भाग ऐकण्याआधी आपण मागचा भाग पूर्ण ऐकला असेल याची खात्री करा आणि ऐकला नसेल तर आधीचा भाग जरूर ऐका. पाहूया पुढे हे जीवन सुंदर आहे भाग 50. राघव बोलत असताना मानसीनं डोळे उघडले. मानसी, तू केस जिंकलीस. आपली जागा आपल्याला परत मिळाली. राघवच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. मानसीनं पापण्यांची खालीवर हालचाल करून राघवला प्रतिसाद दिला. मानसी, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. थोडा धीर धर. डॉक्टर हे सगळं काढतील. त्यांना थोडं सहकार्य कर. राघव मानसीला समजावून सांगत होता. मानसी मान हलवून त्याला रिस्पॉन्स देत होती. नर्सनं डॉक्टरांना कळवलं होतंच. डॉक्टर दीपक तोपर्यंत तिथं पोहोचले होते. राघव, आता व्हेंटिलेटर सपोर्ट कमी करू आणि सगळं नीट राहिलं, मानसीला काही त्रास नाही झाला तर उद्या व्हेंटिलेटर काढून टाकू. डॉक्टर दीपक बोलत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. राघव बाहेर आला. स्वरा, मानसी शुद्धीत आलीये. राघवनं स्वराला मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाच्या श्रावणसरी बरसत होत्या. माई, आपली मानसी शुद्धीत आलीये आणि आपण कोर्ट केसही जिंकलो. राघवनं घरी फोन लावला. काय राघव, बघ, मी तुला म्हटलं होतं ना. माईही आनंदात रडत होत्या. त्यांनी सर्वांना ही गोष्ट सांगितली. माई आणि मंदाताई लगेच देवघरात गेल्या. त्यांनी देवासमोर हात जोडले. माई, चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन येऊ. कधी एकदा मानसीला बघतोय असं झालंय, सुधीरराव म्हणाले. माई, मंदाताई, सुधीरराव, गौरी, शशांक, ओम, रजनी, हेमंत आणि हर्षा सगळे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. राघव, बघ, मी तुला म्हटलं होतं ना, विघ्नहर्त्यानं आपली किमया दाखवली. माई अतिशय आनंदात बोलत होत्या. बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहतच होते. राघव, एकदा मानसीला बघू का रे? मंदाताई म्हणाल्या. आता भेटू देणार नाहीत आई. आपण काचेच्या दरवाजातून मानसीला बघू, राघव म्हणाला आणि सगळेजण दरवाजापाशी गेले. मानसी सुद्धा तिकडून डोळे उघडून बघत होती. तिच्याही डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झाली होती. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मानसीचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं. त्यानंतर सिस्टर आणि इतर स्टाफनी मानसीला बेडवर बसवलं होतं. डॉक्टरांनी राघवला ICUमध्ये बोलावलं. राघव आणि मानसी एकमेकांना बघून खूप खुश झाले होते. मानसी, यांना ओळखलत का? डॉक्टर राघवकडं हात करून म्हणाले. मानसीनं होकारार्थी मान डोलवली. मानसी, तुम्ही आता बोलू शकता. राघव, स्वरा कुठे? मानसीचा आवाज थोडा कापरा आला होता. नर्स, स्वराला आत बोलवा. डॉक्टरांनी स्वराला आत बोलवलं. आई, आपल्या आईला असं छानपैकी बसलेलं बघून स्वरा आनंदानं आईला बिलगली. मानसीनं सुद्धा तिला गच्च मिठीत घेतलं. दोघी मायलेकी प्रेमाच्या श्रावणधारेत चिंब भिजल्या होत्या. आई, बरं वाटतंय ना? स्वरा विचारत होती. मानसी तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती. मानसी, तुमचा डावा हात उचला. डॉक्टर दीपकनं बरोबर एक गोष्ट हेरली जी कुणाच्याच लक्षात नव्हती आली.
मानसीनं एकाच हातानं स्वराला मिठी मारली होती. मानसीनं डावा हात उचलायचा प्रयत्न केला, पण तो उचलला गेला नाही. मानसी, आता डावा पायही हलवा. डॉक्टरांच्या सूचनेवरून मानसीनं डावा पाय हलवायचा प्रयत्न केला, पण तिला ते जमलं नाही. ठीक आहे. डॉक्टर दीपक बाहेर आले. त्यांच्या मागं राघवही बाहेर आला. डॉक्टर, मानसीचा डावा हात आणि पाय का हलत नाहीये? राघवनं विचारलं. राघव, हे अपेक्षितच होतं. ब्रेन हॅमरेजमुळं डाव्या बाजूला पॅरालिसिस झाला आहे, डॉक्टर म्हणाले. मग आता त्यासाठी काय करावं लागेल? मानसी कधी चालू फिरू शकेल? राघव काळजीत पडला. कधी चालू शकेल हे सांगणं अवघड आहे, पण आता ट्रीटमेंट अजून बदलेल. त्यासाठी काही प्रकारचे व्यायाम करावे लागतील. चालायला, स्वतःची कामं स्वतः करायला बराच वेळ लागणार आहे, हे गृहीत धरून सकारात्मक राहावं लागेल. तोपर्यंत तुम्ही मानसीसाठी व्हीलचेअर वापरा. खूप मोठं संकट टळलं आहे. आता ह्या गोष्टीला घाबरून जाऊ नका आणि काळजी करू नका. डॉक्टर काउन्सिलिंग करून निघून गेले. डॉक्टरांनी सांगितलेलं सगळ्यांनी ऐकलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर परत एक काळजीची लकीर उमटून गेली. मानसीसाठी जे सगळ्यात उत्तम असेल ते आपण करू, माई म्हणाल्या. नक्कीच. राघव, अरे तिकडं विदेशात खूप आधुनिक व्हीलचेअर वगैरे मिळतात आणि अजून काय काय करता येईल त्याची चौकशी करते मी. माझी एक मैत्रीण डॉक्टर आहे, गौरी म्हणाली. माझा एक मित्र आहे फिजिओथेरपिस्ट. त्याच्या ओळखीचं असेलच कुणी ना कुणी. म्हणजे आपण घरी गेल्यावरही व्यायाम करायला त्या डॉक्टरला बोलावू शकू, हेमंत म्हणाला. सगळेजण आपापल्या परीने मानसीसाठी काय काय करता येईल ते बघत होते. दुसऱ्या दिवशी ICUमध्ये डॉक्टरांचा राऊंड सुरू होता. त्यांनी मानसीला तपासलं. उद्या तुम्हाला बाहेर शिफ्ट करू शकतो, डॉक्टर म्हणाले. उद्या नको ना डॉक्टर, आजच करा. इतके दिवस मी माझ्या घरातल्या लोकांपासून दूर आहे. प्लीज मला आता त्यांच्यासोबत राहू द्या ना डॉक्टर, प्लीज, मानसी म्हणाली. डॉक्टरांनी मानसीला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करायचा निर्णय घेतला. मानसीला स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. त्यावेळी शशांक तिथं एकटाच होता. शशांक भाऊजी, घरातली बाकी मंडळी कुठं आहे? मानसीनं रूममध्ये आल्या आल्या प्रश्न विचारला. अनंत चतुर्दशी नाही का आज? गणपती विसर्जन करून येतीलच सगळे. तुम्हाला शिफ्ट करताय हे मी कळवलं. शशांकचं वाक्य पूर्ण व्हायलाच उशीर. तोपर्यंत सगळे तिथं पोहोचले. आल्या आल्या माईंनी मानसीला अंगारा लावला. प्रसादाच्या शिऱ्याचा थोडासा घास भरवला. मंदाताईंनी तिची नजर काढली. माई, तुमच्या हातचा शिरा लाजवाब, पण आज मोदक नाही केले का? मानसी म्हणाली. केले ग, पण तुला आवडतो म्हणून प्रसादाला थोडा शिराही बनवला, माई म्हणाल्या. पण हे मात्र बरं केलं तुम्ही. मी दवाखान्यात असतानाही गणपती बसवला आणि तुम्ही सगळेजण इथं थांबलात इतके दिवस. सगळ्यांना बघून खूप खूप चांगलं वाटतंय. मानसीची बडबड सुरू झाली होती. हिची अखंड बडबड सुरू झालीये म्हणजे ही 100% बरी झालीये. आता लवकर घरी सोडा म्हणा डॉक्टरांना. नाहीतर हॉस्पिटल स्टाफचं काही खरं नाही. थांबा, डॉक्टरांना सांगतो आता, राघव म्हणाला. आणि कितीतरी दिवसांनी सगळेजण खळखळून हसले. काही दिवसांनी
मानसीला डिस्चार्ज झाला. मानसीला डिस्चार्ज झाल्यावर मात्र सगळेजण आपापल्या घरी परत गेले. डिस्चार्जच्या वेळी राघवनं मानसीला ऑटोमॅटिक व्हीलचेअर गिफ्ट केली. त्यामुळं मानसी स्वतःहून घरात कुठंही फिरू शकत होती. मानसीसाठी घरातल्या काही गोष्टींमध्ये राघवनं बदल देखील करून घेतले होते. राघवचं हे प्रेम बघून मानसी सुखावली होती. मानसी घरी आल्यापासून स्वराही खूप खुश राहत होती. स्वरा आधीसारखी आई करत मानसीच्या मागं राहत होती. आई, चल ना तू माझ्यासोबत, मला बस स्टॉपपर्यंत सोडून ये. एक दिवस सकाळी शाळेत जाताना स्वरा मानसीच्या मागं हट्ट करू लागली. अगं स्वरा, जा ना तू, इथंच तर आहे स्टॉप, मानसी म्हणाली. हो, माहिती आहे मला, म्हणूनच म्हणते तू सोबत आहे. काही बिघडणार आहेस का सोबत आली तर? स्वराचा हट्टीपणा सुरू होता. स्वरा, आईला त्रास देऊ नको, माईनं स्वराला दटावलं. आई, मला ते काही माहीत नाही. तू सोडायला आली नाही तर मी शाळेत जाणार नाही, स्वरा म्हणाली. अगं, पण मी कशी येऊ, मानसी तिला म्हणाली. कशी येऊ म्हणजे? अशीच. या खुर्चीला बटन आहे, ते दाबलं की घरात फिरतेस तशीच. बाबा पण येतील तुझ्यासोबत. तसं पण मी शाळेत गेल्यावरच ते ऑफिसला जातात ना, स्वरा म्हणाली. ठीक आहे बाई, चल. मानसी आणि राघव स्वराला सोडायला स्टॉपपर्यंत गेले. राघव, माझी स्वरा मला परत मिळाली, मी खूप खुश आहे, मानसीची बडबड सुरू होती. राघव मात्र थोडा विचारात हरवला होता. राघवच्या डोक्यात कुठले विचार सुरू असतील, पाहूया पुढच्या आणि शेवटच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.